गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, तुम्हाला मी आज भरलं वांग दाखवणार आहे। त्यासाठी मैत्रिणींनो मी वांगे घेतलेत, 4-5 वांगे घेतलेत मैत्रिणींनो। 4 माणसाची भाजी दाखवणार आहे मी तुम्हाला। त्यासाठी ताजे असे वांगे घेतलेत आणि वांगे ना असे चिरून घ्यायचे, उभे आडवे असे काप द्यायचे आणि मध्ये किडकं हे सगळं व्यवस्थित बघायचे आणि फुल पाणी भरून टाकायचं, नाही तर काळे पडतात वांगे। असे मस्त घेतलेत मैत्रिणींनो मी, एकदम ताजे वांगे होते। म्हणलं चला रेसिपी टाकाव आणि त्याच्यासाठी घेतलंय मैत्रिणींनो खोबरं, लसण आणि अद्रकची पेस्ट घेतली। आपला घरचा काळा मसाला घेतला मैत्रिणींनो, मी घरीच बनवते। छान लसूण हे टाकून, कांदा टाकून, पुन्हा लाल मिरची घेतली आहे, इकडे मीठ घेतलंय आणि इकडे हळद घेतली। आता कढई तापली मैत्रिणींनो, आता आपण काय करू, तेल टाकून घेऊ। तेल तुमच्या ह्याच्याने टाका, आमच्यात जास्त तेल आवडते तरी मी माझ्या अंदाजाने टाकायचं तेल आपल्या ह्याच्यामध्ये। तेल तापलंय मैत्रिणींनो, जिरे मोहरी घालायची। जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची मैत्रिणींनो। लसण, खोबरं आणि अद्रक ह्याच्यामध्ये मैत्रिणींनो तुमच्याकडे जर कोथिंबीर असली तर घ्या, छान लागते कोथिंबीर वांग्याच्या भाजीला। तर आपलं तेल बघा आता तडतड करायली, जिरे मोहरी। आता टाकायचं खोबरं पेस्ट टाकायचं। आता गॅस कमी करायचा आणि मैत्रिणींनो आता आपल्याला हे वांगे आहेत, त्यात मीठ भरायचं आणि मध्ये सोडायचं। सगळ्या वांग्यामध्ये मीठ भरायचं। तुम्हाला कुठं प्रवासाला ह्याला जायचं असलं ना मैत्रिणींनो, मध्ये वांगे असे मीठ भरून केलं ना, वांग लई लवकर मऊ होते आणि भाजी पण लई लवकर होती अशी। थोडं 2 मिनिट झाकून ठेवायचं। त्या मैत्रिणी बघूत आता गरम झाले की चटका बसला, चांगले मऊ झाले मैत्रिणी। आता तेलामध्ये आता ह्याच्यामध्ये लसण, मसाला आणि तिखट टाकायचं, हे पण हलवून घ्यायचं। आणि तुम्हाला ना जेवढी भाजी करायची तेवढं पाणी टाका अंदाजाने। मसाला वांग झटकीपट होते बघा मैत्रिणी, बस शिजून कमी होती भाजी। ह्या पाण्याला एक उकळी आणायची आणि मग ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट घालायचा। कशी तरी आली बघा, शिजल्यावर तर किती येईल। खोबरं, लसूण आणि अद्रक एवढंच टाकलंय मैत्रिणी मी, दुसरं काहीच टाकलं नाही। शिजू द्यायचं आता, हे एक उकळी आणायची मग कूट टाकायचं। बघा मैत्रिणींनो कूट टाकलं मैत्रिणींनो, शेंगदाण्याचं 2-2.5 चमचे। कसा रस्सा आलाय बघा, कशी तरी आली भाजीला, एकच नंबर होते मैत्रिणींनो वांग अशा पद्धतीने। तुम्ही नक्की करून बघा, शिजू द्यायचं 15 मिनिट। तयार आहे मैत्रिणींनो आपली वांग्याची भाजी, मस्त वांगे शिजले तर रस्सा। तुम्हाला आवडली असली तर मैत्रिणींनो नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ती आणि कुणाकुणाला आवडती। ज्यांना आवडती त्यांनी पटापट लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।